ठाकरे गटाची मुंबईत मोर्चे बांधणी 36 पैकी 25 मतदारसंघांसाठी इच्छुक। लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईतील 3 मतदारसंघात विजय मिळवणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आता आगामी विधानसभा निवडणुकीतही आपल्या पक्षाचा मुंबईत दबदबा राहावा यासाठी मुंबईतील 36 मतदारसंघापैकी 25 मतदारसंघ निवडले आहेत। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात या जागा आपल्या पदरात कशा पडतील यासाठीची आवश्यक ती मोर्चे बांधणीही सुरू केल्याचे समजते। लोकसभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबईतील 6 पैकी 3 जागा जिंकल्या। यानंतर आता विधानसभा निवडणुकीत मुंबईत अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत ठाकरे यांच्या शिवसेनेने 14 जागा जिंकल्या होत्या। पक्ष फुटीनंतर 40 आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेले, परंतु मुंबईतील निम्म्याहून अधिक आमदार अर्थात 14 पैकी 8 आमदार ठाकरे यांच्यासोबत कायम राहिले आहेत। आता हीच संख्या दुप्पट करण्याची रणनीती उद्धव ठाकरे यांनी आखल्याचे समजते। त्यासाठी विधानसभेला अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। त्यासाठी मुंबईतील 36 पैकी 25 जागा लढवण्यासाठी ठाकरे यांची शिवसेना आग्रही असल्याचे समजते। विशेष म्हणजे यात कुर्ला, अणुशक्तीनगर, शिवाजीनगर यासारख्या मुस्लिम बहुल मतदारसंघांचाही समावेश असल्याचे समजते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघामधून वरुण सरदेसाई तर दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मुंबईतील 36 पैकी कोणत्या 25 मतदारसंघासाठी इच्छुक आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता।